टॉस जिंकल्या टीम मेस्करवाडी टीमने आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचं एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल टीम शिल्लारवाडी लगेच जाऊ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांची मॅच, शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल असणार आहे. कुठला संघ असेल येणाऱ्या काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकाच तक्तीचे पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स याच परिसरामधल्या पाहायला मिळतील. आता शेवटच्या मोमेंटला ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा खेळ एकमेका टीमला जरूर माहिती असणार आहेत आणि याच्यामध्ये मॅच भरपूर चांगली होईल याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. जो संघ जिंकणार तो संघ ती टीम्स या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीचा हक्क जरूर असणार आहे. तो कुठला संघ असेल, कुठली टीम्स असेल काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम खरं तर विचार केला तर टॉस जिंकलाय मेस्करवाडी टीमनं आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. चला लगेच 2 बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये जायचे, उशीर करायचं नाही. लगेच जावा मैदानाच्या आतमध्ये आणि द्वितीय क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि 2 बॅट्समन पाठवा. सवय मॅचच्या दिशेने तिचं मॅच भरपूर आता महत्वाचे पाहायला मिळेल. कुठला संघ जिंकेल आणि तो संघ सुपर 4 मध्ये दाखल असणार. दोन्ही टीम एकाच तक्तीचे पाहायला मिळतील. पंचाचा सिग्नल ऑन झालाय. सामन्याला सुरुवात पाहायला मिळते. पहिला बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. विकेट कीपर कडनं चुका पाहायला मिळतात. ह्या चुका सुधाराव्या लागतील. पंचांचा चौकार, धाव मिळतील 4. फटका भरपूर चांगला होता. थर्ड मॅन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला गेला आणि इथून झेल टिपण्याची संधी भरपूर होती विकेट किपरला आणि इथून विकेट किपरला चकमा देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार संघाचा श्रीगणेश पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना मिस्करवाडी टीम ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगले खेळ त्या टीमचा राहिला गेलाय आणि इथून शिल्लारवाडी टीम याच परिसरामधल्या आपल्याला दोन्ही टीम्स पाहायला मिळतात आणि दोन्ही टीमकडे यंग टॅलेंटर खेळाडू आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. शॉर्ट पीस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. हवेचं वातावरण, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार, षटकार, धाव मिळतील 6. 6च्या पद्धतीने धावसंख्या दाफडकीवरती लागल्या जातील. 10 धावा दाफडकीवरती पाहायला मिळते. गोलंदाज दिनेश त्या गोलंदाजावरती हल्ले चढवले जात आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव जरूर पाहायला मिळते आणि इथून चांगली रनिंग सध्या पाहायला मिळाले. इथून जर विचार केला तर एक धाव मिळाली. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करते 11 धावा लागले जात आहे. स्ट्राईक आता केतनला मिळाले गेले. केतनची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली राहिली गेली होती आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहायला मिळतो आहे. भरपूर चांगली मॅच.
एक धाव जरूर पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा दाखल करते पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ इथे संपला गेला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा दिनेशला पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. दिनेश वरती हल्ला चढवलाय परंतु फटका मिस टायमिंग. टिपलाय झेल. गोलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला. वल्लभ बॅक द डगआउट. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती काय घडेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. सध्या स्ट्राईक अंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. नितीनचं पाहायचंय या बॉलवरती प्रहार पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती फटका भरपूर चांगला आहे. कव्हर पॉईंटमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. शतरक्षक आहे तिथे त्यांना थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळालं आहे. परंतु इथून एकदा जरूर पाहायला मिळतंय. षटक क्रमांक संपला जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं, उशीर करायचा नाहीये. मी दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल 3 मिनिटे जास्ती मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. लगेच सामना स्टार्ट करा. कोणाचं नसीब असेल या स्पर्धेचं आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचा हक्क असणार. जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 4 तिकीट मिळणार आहे. कुठला संघ असेल काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकाच ताकदीचे, दोन्ही टीम याच परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि इथून दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागणार आहे. पहिलं षटक जरूर संपलं गेलंय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल रोहितचा. रोहितवरती देखील फटका मारला जातोय. शतरक्षक आहे अप्रतिम पाहायला मिळतोय आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळाले. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 14 धावा जरूर स्कोरकार्डवरती लागल्या जात आहे. आज लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षकवर्ग जोडले गेले असतील. आम्ही सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि इथून मॅच फार महत्त्वाचे आहे. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला विचार केला तर पहिलाच बॉल फक्त सिंगल जरूर आले गेले आणि इथून थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल रोहित. यावेळेस आक्रमण केला जातोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडूला पकडला आणि बॉलला फेकून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. ऑफ द पार. षटकार. धाव मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 20 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. म्हणजे कुठेतरी चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. खरं तर मिचकरवाडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. चांगला कमबॅक करावं लागेल शिल्लरवाडी टीम. मिचकरवाडी टीम पहिलाच बॉल एअरकोट पद्धतीचा जरूर पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कारण शेवटचं षटक आहे आणि या षटकांमध्ये चांगला कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडनं चुका पाहायला मिळतात. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा मिळाली. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहे. 2 बॉलचा खेळ संपला जातोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं येणारे 4 बॉलमध्ये किती धावांपर्यंत टार्गेट सेट असेल. बॅटिंग करत असताना टीम मिचकरवाडी टीम ही जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून गॅपमध्ये बॉलला ढकलला होता परंतु पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाली. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपला जातो. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. येणारे 3 बॉलमध्ये 1-2 मोठे प्रहार करणे हे फार महत्त्वाचं असताना बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय मिचकरवाडी टीमला. कारण पहिल्या मॅचमध्ये या दोन्ही टीमचा खेळ अप्रतिम राहिला गेला आणि इथून दोन्ही टीमला चांगला खेळ देखील करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं प्रत्युत्तर जर पाहायला मिळतं बॅटच्या स्लॉटमध्ये अडवला जातोय. फटका थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार. षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळतील
36 धावा. पुन्हा एकदा काय घडलं जात आहे. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट देखील त्याची तुटली गेली. पहा खरं तर स्ट्रोक भरपूर मोठा होता आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळत होता. आणि तून बॅट सध्या तुटली गेली जाते सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. कारण महत्त्वाची बॅट होती आणि खेळाडूसाठी भरपूर लकी बॅट होती. त्या बॅटिंगमधून भरपूर चांगले रन्स पाहायला मिळाले होते आणि तून तुटली गेली बॅट. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफळकीवरती पाहायला मिळते 42 धावा दाफळकीवरती आपल्याला पाहायला मिळते. हे पा रिफ्लेक्शन फटका हेलिकॉप्टर उडवला होता आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टर उडवलं होतं. हेलिकॉप्टर सक्सेसफुल देखील झाला होता. शेवटचा बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. फटका फसलाय. विकेट किपरने टिपलाय झेल. विकेट डॉट. षटक क्रमांक संपला जाते 3 आणि 3 षटकाची समाप्तीनंतर 42 धावा. येणारा बॉल असतील 18 बॉलमध्ये 43 धावांचं लक्ष पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम शिल्लरवाडी टीमला. या मॅचच्या दिशेने तिथं आता शेवटचा मिनिट आपल्याला पाहायला मिळेल. बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 43 धावा. टार्गेट पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगला राहायला गेलाय. टीम बॅटिंग करत असताना आपण टीम पाहिली गेली. जो पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मेस्करवाडी टीमनं खरं तर भरपूर चांगला खेळ केला गेलाय. आता इथून शिल्लरवाडी टीमला चेसिंग करायचे. बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 43 धावा. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. इथून जेल सुटला गेलाय. कारण दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. त्याच्यामुळे शेवटच्या मोमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. इथून पहिला बॉल डॉट जरूर पाहायला मिळतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. विनीतला पाहतोय ज्यांचा पहिल्या मॅचमध्ये बॉलवाला भरपूर चांगला राहायला गेलाय आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती वेगाचा बेतात बादशाह विनीत बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा वेगाचा बेतात बादशाह त्याच्यावरती केलाय आक्रमण. बॉलला फेकलाय बॉर्डर लाईनच्या आउट ऑफ द पार. सीमा पार षटकार. धावा मिळतील 6. संघाचं श्री गणेश जरूर पाहायला मिळते. फलंदाज
दिनेश या फलंदाजाकडनं जेवढा वेग येणार योगेश या फलंदाजाचा बॅटमध्ये तडाखा पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा काबूक शॉट पाहायला बोलते. फटका भरपूर चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकलला आणि बॉल थांबणार नाही परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे डुकडुक डुकडुक करत चौकार. धाव मिळतील 4. या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 10 धावा सध्या धावकरती पाहायला मिळत आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार. आणि अशीच बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार ती बॅटिंग करत असताना खरं तर शिल्लारवाडी टीमला. कारण अशीच बॅटिंग करणं 43 धावांचा पल्ला करायचा आहे आणि जर तुम्हाला हा जर पल्ला करायचा असेल तर मग तुम्हाला अशीच बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. तर एकीकडे विनीतला पाहते त्याच्यावरती आता हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. विकेट किपर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे चांगला टार्गेट आहे सध्या चेसिंग करण्याचा प्लॅन या दोन खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेश आणि दिनेश या दोन खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. कारण जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 4 मध्ये तिकीट मिळणार आहे. क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला, ताकदीचा वापर, बॉल थांबणार नाही, बॉल चाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. धाव मिळतील 4. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅट चेनरीची विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपला जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 16 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळते. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळतोय. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. षटक स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला गेलाय आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण करते पाहायला मिळतील 17 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर फुटवर्कचा वापर पाहायला मिळतोय. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 18 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. फटका फसला जातोय. खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आला नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 22 धावा. अप्रतिम बॅटिंग पहा. रिफ्लेक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती क्रॉस झाला आणि या शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षणकडनं या थोड्याशा खराब फंबलिंग पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. कोणाचा टीमचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल हे काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. टीम एकीकडे मिचकरवाडी टीम त्यांच्याकडे स्पाट करते. शिल्लारवाडी टीम. दोन्ही टीम एकाच परिसरामधल्या पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट 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 बॉल. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक होती रामनाथ. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिला गेलाय. त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवला जातोय. फटका फसलाय. परंतु इथं काय घडलं जातंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि इथून धावा मिळतील 2-2च्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 24 धावा. बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 19. 6 बॉल आणि 19 धावींची गरज. सहा बॉल मध्ये 19 धावींची गरज. 6 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे आणि 6 बॉल मध्ये 19 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळेल. चला स्पीड अप करा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये 19 धावा कंपल्सरी काढणं फार महत्वाचं असणार आहे. टीम बॅटिंग करत असताना सिल्लारवाडी टीमला कुठल्या संघाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये राहील, जो संघ जिंकेल तो संघाला त्या टीमला सुपर 4चा तिकीट मिळाला जाईल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. करणला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 19 ची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश, जिच्या बॅट बद्दल 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय आणि अपेक्षा भरपूर असणाऱ्या खेळाडूकडे पाहायचंय. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुटवरचा वापर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉल 19 ची गरज. स्ट्राईक वरती योगेशला पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला. ओ भाई भाई क्या बात आहे. अप्रतिम झेल टिपला जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा टिपलाय झेल. खरं तर त्या क्षेत्ररक्षकाची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. जसा हातामध्ये टिपला तसा आपल्याला जरूर अप्रतिम महत्वाचा विकेट काढला गेलाय. कदाचित जर हा बॉल निसडला असता तर 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या असत्या, परंतु अप्रतिम कॅच पकडली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रोशन. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, जो 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट जरूर पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती महत्वाची विकेट. 4 बॉल 19 धावींची गरज. 4 बॉल 19 धावींची गरज. कुठला संघ सुपर 4चा तिकीट मिळेल येणारे 4 बॉल मध्ये जरूर पाहायला मिळेल. मॅच सध्या दोन्ही टीमकडे पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती रमेशला पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लिफ्टी बॅट्समॅन म्हणून सध्या घातक पाहायला मिळतोय. रोशनला पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल. 51 धाव जरूर पाहायला मिळते. 51 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या दाबडकरती पाहायला मिळतील 25 धावा. अजूनही बॉल शिल्लक असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 18 धावींची गरज. 3 षटकार ठोकावा लागतील. पुन्हा एकदा वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. खराब चेंडू पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडंसं विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. इथून पंचचा इशारा वाईड बॉल. 1+1 धावा मिळतील 2. लेग बायच्या स्वरूपामध्ये देखील पाहायला मिळतोय आणि इथून खराब चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा मिळाला. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करती पाहायला मिळतील 27 धावा. आता बॉल शिल्लक असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 16 धावींची गरज. आता मॅच मध्ये थोडा रोमांचिक पाहायला मिळाला. एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असणार आहे. टीम बॅटिंग करत असताना शिल्लारवाडी टीमला या बॉलवरती जर मोठा प्रहार जर झाला तर मग मॅचचं चित्र वेगळं काही पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. करण. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दिनेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. बिट विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे देण्यात एकदा मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय. इथून खराब फंबलिंग बॉलमध्ये दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा कॉल केला जातोय आणि इथून तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चौथीचा प्रयत्न, परंतु इथून 3च धावा मिळतील आणि या 3 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल करती पाहायला मिळतील 30 या आकड्यावरती पाहायला मिळतात. बॉल शिल्लक असतील आता 3 आणि 3 बॉल मध्ये 13 धावींची गरज. 2 मोठे फटके आले तर
आजच्या दिवसामध्ये बोलबाला शिल्लारवाडीचा पाहायला मिळेल का? तर एकीकडे जर या 3 बॉलमध्ये जर 12 धावा डिफेंड केल्या तर मग मिचकरवाडी टीमचा बोलबाला जरूर पाहायला मिळेल. येणारा बॉल जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सुपर 4चा तिकीट सांगता येणार नाहीये. क्या बात आहे. वेगवान टप्पा पाहायला बोलतो. टप्पा पडल्यानंतर कुठलीच वरती बॉल आढळला गेला होता आणि इथून फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवलाय. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. रोशनला देखील जागेवरती थांबवलाय. 2 बॉल आणि 13 धावींची गरज. पुन्हा एकदा तोच टप्पा तोच लेंथ. बॅट्स बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. आता या मॅच मध्ये फक्त उपचारता शिल्लक पाहायला बोलते. आता जवळजवळ सामना मेस्करवाडी टीमकडे पाहायला बोलते. अप्रतिम खेळी गोलंदाज आपण पाहतोय करण, ज्यांचा बोलबाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल त्याच्यावरती जरूर बॅटला सन्मान दिला होता. इथून डाव काढले नाही. आजच्या दिवसामध्ये सुपर 4चा तिकीट मिळाला जातोय टीम मेस्करवाडी टीमला. हडलक टीम शिल्लारवाडी. भरपूर चांगला प्रयत्न दोन्ही टीमचा राहिला गेला आणि या सामन्याचा सामने ठरला जातोय. तर सामन्याचा सामना ठरला जातोय